नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्याचा विचारही आपण केलेला नव्हता. कारण या सुष्मिताचं वागणं, तिची अरेरावी इतकी वाढलेली आहे. आता मात्र आजींनी तिच्या या अरेरावीला लगाम घालायचं ठरवलंय आणि तिचं थोबाड सुद्धा फोडलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इकडे जेव्हा आता स्वानंदीला नाश्ता बनवायला सांगितलेला असतो, कारण सुष्मिताने हे सगळं मुद्दामून केलेलं आहे. काही झालं तरीही या घरातले हक्क अधिकार मला हवे आहेत आणि ते मिळालेच पाहिजेत आणि नंदुताईने माझं ऐकलं पाहिजे अशी सुद्धा तिने अट घातलेली असते. आणि त्यामुळं आता स्वानंदी ह्या गोष्टीसाठी तयार होते. खरं तर सगळ्यांना खूप राग आलेला असतो, म्हणजे आजी आणि समरला सुद्धा. तरीही स्वानंदी तयार होते आणि आता नाश्ता जेव्हा स्वानंदीने बनवलेला आहे तेव्हा मात्र सुष्मिताने आलू पराठा चांगला झालेला नाही म्हणत तिने नाश्त्याची प्लेट फेकून दिलेली असते. आणि तेव्हा मात्र आजींना एवढा राग येतो आणि आजीने खानदिशी तिचं थोबाड फोडलंय. हे सगळं का केलेलं आहे? एकतर स्वानंदीने एवढ्या कष्टाने बनवले, तिच्या कष्टाची कदर नाहीये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अण्णाचा अपमान केलेला आहे. त्यामुळं आजींनी एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे. तेव्हा इकडे समर त्याचबरोबर स्वानंदी सुद्धा तिला ओरडून बोलत आहे, तर तिची बाजू घेणाऱ्या मल्लिकाला सुद्धा समरने सुनावलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. इकडे चाव्या घेतलेल्या असतात आणि मग स्वानंदीची खूप चिडचिड होत असते, कारण या सुष्मिताला काहीच माहिती नाहीये कुठल्या गोष्टी कशा केल्या जातात, काय होतं, कुठल्याच गोष्टीबद्दल काहीच माहिती नाहीये. आणि आज तिने येऊन घरामध्ये सगळ्यांच्या समोर ज्या पद्धतीने बोलत असते ते सगळं पाहून स्वानंदीला खरं तर खूप राग आलेला असतो. स्वानंदी खूप चिडलेली असते. समर तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम शांत व्हा, हे घ्या, पाणी घ्या आधी, तुमच्या घशाला कोरड पडली असेल. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही, नकोय मला, कारण स्वानंदीच्या मनात नुसतं विचारांचं काहूर वाजलेलं असतं. ती म्हणत असते की हे सगळं कोण करतंय आणि का केलं जातं ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत, पण हे सगळं मी कसं प्रूव्ह करणार आहे हा प्रश्न स्वानंदीला पडलेला असतो. स्वानंदी चिडलेली असते. स्वानंदी म्हणत असते की नाही, हे सगळं जे काय चाललेलं आहे ना ते मला थांबवावंच लागणार आहे. कारण कसं सांगू राजवाडे तुम्हाला, कारण हे सगळं जे काय आहे सुशच्या मागून कोण करतंय, तिच्या मनात कोण भरवतंय, या सगळ्या गोष्टी आता स्वानंदी बोलत असते. त्याचवेळी अचानक वारा येऊ लागतो आणि स्वानंदी म्हणते की एक दिवस मी सगळं सत्य तुमच्या समोर आणणार आहे राजवाडे, कारण हे सगळं अंशुमन आणि काकू करत आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं. मग दोघंही अगदी छान असे एकमेकांची समजूत घालतात आणि मग शांत झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी किचनमध्ये आलेली असते आणि स्वानंदी किचनमध्ये आल्यानंतर तिने नाश्त्याला सुरुवात सुद्धा केलेली असते. आता मात्र इकडे तिथे सुष्मिता येते आणि म्हणते, काय बनवतेस तू नाश्त्यालास? तेव्हा मात्र इकडे स्वानंदी म्हणते की म्हणजे? तेव्हा तिथं लगेचच ती म्हणते की सांग ना, काय बनवतेस तू नाश्त्याला? तेव्हा स्वानंदी म्हणते इडली बनवते. तेव्हा सुष म्हणते तू मला का विचारलं नाही? नाश्त्याला इडली बनवणार होतीस ही गोष्ट तू मला का विचारली नाही? स्वानंदी म्हणते कालचं इडलीचं पीठ होतं. तेव्हा ती म्हणते मग याचा काय अर्थ आहे? कारण एकीकडे मला सांगायचं की माझ्या हातात सगळं आहे, सगळ्या गोष्टी मला विचारल्याशिवाय केल्या जाणार नाहीयेत, आणि अचानक हे सगळं काय आहे, मग याचा अर्थ काय आहे? हे जेव्हा बोललं जातं तेव्हा स्वानंदी म्हणते म्हणजे? तेव्हा ती म्हणते अगं इडलीचं पीठ शिल्लक होतं, त्याच्या इडल्या बनवलेल्या आहेत. मग मात्र स्वानंदी म्हणते की नाही, काही झालं तरी सुष्मिता म्हणते की मला ते खायचंच नाहीये, मला पराठा वगैरे काहीतरी हवाय. त्याचवेळी अंशुमन आणि मल्लिका तिथे आलेले असतात. मल्लिका म्हणते मला पण ना टोस्ट सँडविच हवंय. अंशुमन म्हणतो मलाही सँडविच चालेल. म्हणजे प्रत्येकाने आता स्वानंदीवरती अरेरावी सुरू केली, जणू काही स्वानंदी घरातली नोकर आहे अशी वागणूक तिला दिली जात असते. आणि इकडं स्वानंदी म्हणत असते पण मला काय म्हणायचंय, आज हे बनवते, हे खा, उद्या बनवलं जाईल. मग पुन्हा सुष्मिताचं तेच गारण चालू होतं की का माझ्या बाबतीतच का, माझं कोणी ऐकतच नाहीये, मग मी काय करू, मला जगबद्दल कोणाला काही वाटतच नाहीये. हे तिचं टिवटिव सुरू झालेलं असतं. तेव्हा स्वानंदी म्हणते हो मी बनवते, नको काळजी करू. पण तेव्हाही ती ऐकत नसते. ती म्हणत असते की नाही मला माहिती आहे हे सगळं काय चाललंय. तेव्हा समर आणि आजी तिथे येतात आणि म्हणतात काय चाललंय सुष्मिता, एवढा गोंधळ घालायची गरज काय? तेव्हा ती म्हणते जिजू तुम्ही आणि ताईने मला शब्द दिलेला, प्रॉमिस केलेलं होतं आणि माझं प्रॉमिस पाळलं जात नाहीये. मला बघितलं ना माझ्या बाबतीत काय होतंय, मला नाही दिलं जाते मला जे काही ब्रेकफास्टला हवंय ते. आता मात्र इकडे स्वानंदी भयानक चिडलेली असते, पण ती म्हणते ठीक आहे मी बनवते. समर म्हणतो की काही गरज नाहीये, बाहेरून ऑर्डर करूया. आणि स्वानंदी मॅडम तुम्ही हे सगळं करायची गरज नाहीये.
तेव्हा स्वानंदी म्हणते हो. तेव्हा सुष्मिता म्हणते मला घरातलंच लागतं, मी बाहेरचं काही खात नाहीये. म्हणजे ही नाटकं ऑलरेडी तर कशी वागत आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण हिची नाटकं मात्र भरपूर चाललेली आहेत. शेवटी स्वानंदी बनवायला घेते. स्वानंदीला समर म्हणत असतो की घरातले नोकर बनवतील, उद्या बनवा, आज सगळं करायची गरज नाहीये. पण सुष्मिताचा हा हट्ट, त्याचबरोबर हे सगळं जे ऐकलेलं आहे ते ऐकून स्वानंदीला खरं तर खूप राग आलेला असतो. ती चिडलेली असते. तेव्हा स्वानंदी म्हणते की तुम्ही जा, अर्धा पाऊण तासांनी पुन्हा या, 9:30ला या. तेव्हा मल्लिका म्हणते आता इथून पण आम्हाला पाठवणार आहेस का, इथून पण घालवणार आहेस का? स्वानंदी म्हणते नाही थांबा, नाही ते माझ्या तोंडाकडे बघत बसा कसं करते ते. स्वानंदीला खरं तर रागच आलेला असतो आणि स्वानंदी बरोबर ते बोलून दाखवते. तेव्हा मात्र लगेच अंशुमन म्हणतो जातोय, हां चल असं म्हणत तो सुष्मिताला सुद्धा घेऊन जातो. मल्लिका सुद्धा रूममध्ये जाते. तेव्हा आजी म्हणते की हो स्वानंदी नको एवढी काळजी करू, जेवढं जमेल तेवढं कर. स्वानंदी म्हणते की हो आजी मी करते, तुम्ही आराम करा, मी बोलवते तुम्हाला. आजी म्हणतात की काय गं हे नंदू, एवढं सगळं स्वतःवर घ्यायची गरज आहे का? स्वानंदी म्हणते मला आवडतं करायला, मी करते सर्वांसाठी. मग आता समर मात्र गेलेला नसतो. समर स्वानंदीसोबत थांबलेला असतो. आता मल्लिकाची पण चांगली स्वानंदीने जिरवलेलीच असते म्हणायला हरकत नाहीये. स्वानंदीला माहिती आहे की सुष्मिताच्या पाठीमागून वार करणारे कोण आहेत ते. तेव्हा समर तिथं थांबलेला असतो. समर म्हणतो की मी करतो ना मदत तुम्हाला. स्वानंदी म्हणते राजवाडे हे सगळं करायची काय गरज आहे, मी करते, नका काळजी करू. तेव्हा समर म्हणतो की नाही नाही मी करू लागतो तुम्हाला या सगळ्या गोष्टी, असं समर तिला सांगत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो काही गरज नाही, मला सवय आहे. तेव्हा स्वानंदी सांगत असते पण समर मात्र ऐकत नसतो. मग समर स्वानंदीला म्हणतो की ठीक आहे आता करूया आपण. मग तो कांदा चिरायला घेतो कारण सगळ्या गोष्टी करायच्या असतात. स्वानंदी म्हणते अहो राजवाडे नाही जमणार आहे तुम्हाला, हे नाही आहे तुमचं काम. समर मात्र ऐकतच नसतो. नाही मी तुम्हाला मदत करतोय असं म्हणत स्वानंदीच्या मदतीला धावून आलेला असतो. खरं तर समरला ह्या गोष्टी पटलेल्याच नसतात. समर म्हणत असतो की स्वानंदी मॅडम हे सगळं काय आहे, कशासाठी तुम्ही एवढं ऐकून घेताय आणि का ऐकून घेताय या सगळ्या गोष्टी, तुम्ही का तिचं हे करताय? स्वानंदी म्हणते की ती तशी नाही आहे, पण जे काही चाललंय ना ते लवकरात लवकर थांबवायला हवं आहे. तर स्वानंदी आणि समर, आता समर कांदा चिरत असतो तेव्हा मात्र त्याला डोळ्यातून पाणी येत असतं. तेव्हा स्वानंदी म्हणते द्या इकडे राजवाडे माझ्याकडे, मी करते नाही सगळं. पण समर ऐकायलाच तयार नसतो आणि मग दोघांच्या धराधरीमध्ये समरच्या हातून चाकू निसटतो आणि तो स्वानंदीच्या हाताला लागतो. स्वानंदी आई ग करते तेव्हा समरच्या लक्षात येतं. स्वानंदीला तो म्हणतो लागलं का असं म्हणत समरने आता स्वानंदीचं बोट स्वतःच्या तोंडात घेतलेलं असतं आणि तो ते रक्त कमी व्हावं यासाठी प्रयत्न करत असतो. स्वानंदी मात्र त्याच्याकडे पाहत असते. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र समर आणि स्वानंदी एकमेकांसोबत एकमेकांची साथ देत असतात. कारण समरला माहिती आहे स्वानंदी कशी आहे, घरातल्या प्रत्येकासाठी तिची असणारी धडपड, या सगळ्या गोष्टी समरला माहिती आहेत आणि समरने ते सगळं या सुष्मिताला सांगितलेलं असतं. स्वानंदी मॅडम आजपर्यंत कशा पद्धतीने वागत आले, त्यांनी आजपर्यंत काय काय केले या सगळ्या गोष्टी जरा पाहून घे. काही झालं तरीही कुठल्याही गोष्टीवरून कसाही तर्क काढायची गरज नाहीये हे सुद्धा ठणकावून सांगितलेलं असतं. इकडे मात्र समरने हे सगळं सांगितलेलं असतं आणि स्वानंदीला ते आठवत असतं कारण स्वानंदीला माहिती आहे की समर आणि तिचं नातं कसं आहे. इकडे मात्र पाहायला मिळतं की आता समर स्वानंदीला म्हणतो की ठीक आहे आता आपण हे सगळं करून झालेलं आहे, आता जास्त तुम्ही टेन्शन घेऊ नका, बघूया बाकीचं काय करायचं आहे हे सुद्धा त्याने सांगितलेलं आहे. आणि त्याच वेळी आता सगळा ब्रेकफास्ट तयार झालेला असतो. स्वानंदी सगळ्यांना बोलवते, तिने ऑलरेडी सांगितलेलं असतं 9:30 पर्यंत सगळेजण या. आता सुष्मिता तिथे येते आणि अरेरावी करायला सुरुवात करते. ही तिची सवय तर आपल्याला नेहमीची माहितीच आहे. मग स्वानंदी सगळ्यांना ब्रेकफास्ट वाढायला घेते. म्हणजे सुष्मिताचं हे सगळं वागणं असतं स्वानंदीला नोकरासारखं वागवणं, याचा आजीला आणि समरला दोघांनाही खूप राग येत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सुष्मिता म्हणते की कसला पराठा बनवलाय. इकडे या दोघांना सँडविच दिलेलं असतं. आजी स्वानंदी आणि समर यांच्यासाठी इडली असते आणि इकडे सुशसाठी पराठा बनवलेला असतो. सुष म्हणते मला नाही खायचा हा पराठा, एक घासही खाल्लेला नसतो आणि ती पराठ्याची प्लेट फेकून देते. तेव्हा आजीला इतका राग येतो. आजी म्हणते काय चाललं हे सगळं, आणि आजी त्या क्षणी सुष्मिताच्या खांद्याची कानाखाली देते कारण आजीकडून हे अपेक्षित नाहीये, आजी असं काही करतील असा विश्वास बसत नाहीये. पण आज अन्नाचा अपमान केलेला असतो आणि त्याचबरोबर स्वानंदीच्या कष्टाची कदर केलेली नसते. या सगळ्या गोष्टींचा
अपमान झालेला असतो, म्हणून आजींनी हा निर्णय घेतलेला असतो आणि आजींनी तिला दाखवून दिलेलं असतं हे जे काही तुझं चाललंय ते यापुढे खपवून घेतलं जाणार नाही, कारण हे सगळं अति होतंय असं सुद्धा तिला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे मल्लिका आणि अंशुमन तोंडावर हात लावतात आणि मल्लिका नंतर बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे समर म्हणतो की काकू बाद झालं, कोणत्या गोष्टीला पाठीशी घालायचं आणि काय करायचं याचा विचार कर, कारण ती लहान आहे, पण अन्नाचा अपमान करणं इतक्या वेळ झालं. स्वानंदी मॅडम एवढ्या कष्टाने हे सगळं बनवत आहेत, त्याचीही तिला कदर नाहीये आणि तू तिला सांगत आहे की ती लहान आहे. कशाची लहान आहे, कुठल्या गोष्टींमध्ये लहान आहे, या सगळ्या गोष्टींचा जरा विचार कर. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आता चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत हे लक्षात आलेलं असतं आणि समरने मात्र दाखवून दिलेलं असतं आणि मल्लिकाला सुद्धा 4 शब्द सुनावलेले असतात आणि सांगितलेलं असतं की जरा विचार कर, कारण काहीही झालं तरीही आता सुष्मिताने लहान असली तरी जबाबदारी घेतलेली आहे ना. जसं तिला मान पाहिजे असतो तसा घरातली जबाबदारी सुद्धा घेणं गरजेचं असतं आणि तिच्याकडून जर असा अन्नाचा अपमान होणार असेल तर ते कधीही या घरात खपवून घेतलं जाणार नाही. स्वानंदी पण म्हणते बास झालं सुश, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आता नाही. असल्या गोष्टी होणार असतील तर मी मान्य करणार नाही, कदापि हे शक्य नाही असं इकडे स्वानंदीने सुद्धा ठणकावून सांगितलेलं आहे. आणि आता मात्र सुष्मिता हे सगळं जेव्हा ऐकत असते तेव्हा मात्र आता तिला तोंडावर हात ठेवण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि ती रडत बसलेली असते, कारण तिने चूकच ती केलेली आहे. त्या चुकीची शिक्षा तर तिला झालीच पाहिजे, कारण गरज नसताना असा अन्नाचा अपव्यय करणं ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि त्यामुळं तर आता समर स्वानंदी यांनी तिला दाखवून दिलेलं असतं की पुन्हा अशी नाटकं सहन केली जाणार नाहीत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.